दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमधील इंदिरानगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून सोनसाखळी चोरी करणाऱ्यांना पकडले आहे। शहरात वाढत्या सोनसाखळी चोरीमुळे शहर पोलिसांनी स्टॉप अँड सर्च ही कारवाई सुरू केली आहे। या कारवाई दरम्यान रथचक्र चौक या ठिकाणी डीबी पथकाचे अंमलदार सागर कोळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 2 इसम मोटारसायकलवर संशयितरित्या फिरत असल्याचं समजलं। या अनुषंगाने पोलीस रथचक्र परिसरात पोहोचले असता दोन्ही इसम मोटारसायकलवर येऊन एका महिलेच्या गळ्यातील चेन खेचून पळून जात असताना त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून या पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। तसेच पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांची चौकशी केली असता त्यांनी आणखी 2 ठिकाणी चेन स्नॅचिंग केली असल्याची कबुली दिली। परवेज मणियार व निशांत हांडोरे असे ताब्यात घेतलेल्या इस्मांची नावे आहेत। त्यांच्याकडून इंदिरानगर पोलीस स्टेशनमधील 3 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने तसेच घातक हत्यार जप्त करण्यात आले आहे। याबाबत उपायुक्त मोनिका राऊत आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी अधिक माहिती दिली आहे। आज दिनांक 31/7/2024 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेच्या दरम्यान स्टॉप अँड सर्च मोहीम इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विविध ठिकाणी कार्यरत होती। त्याकरता आम्ही स्वतः व तसेच 4 अधिकारी व 35 पोलीस अंमलदार वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉप अँड सर्च मोहीम करत असताना आम्हाला माहिती मिळाली की राणीनगर परिसरात तसेच रथचक्र चौकामध्ये एक चेन स्नॅचिंगचा प्रकार 2 इसमांनी केलेला होता। त्या अनुषंगाने रथचक्र चौकामध्ये स्टॉप अँड सर्च करत असताना एका महिलेची चेन खेचत असल्याचा प्रकार आमच्या पोलीस अंमलदारांना समजला। त्या अनुषंगाने डीबी वरील अधिकारी व अंमलदार यांनी त्या 2 चेन स्नॅचरांचा पाठलाग केला आणि त्यांना रंगेहात पकडण्यात आलेले। त्याच्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही थोड्या वेळापूर्वी 8 वाजताच्या सुमारास राणीनगरमध्ये सुद्धा अशी चेन स्नॅचिंगचा प्रकार केला होता। तेव्हा त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 2 चेन्स मिळून आलेले आहे। त्यांनी यापूर्वीसुद्धा चेन स्नॅचिंग केला असल्याचा प्रकार शक्यता नाकारता येत नाही। ते 2 इसम निशांत हांडोरे वय वर्ष 23 व परवेज मणियार हे 2 इसम आहे। रेड आणि ब्लॅक कलरची पल्सरवरती त्यांनी हा प्रकार चेन स्नॅचिंगचा प्रकार आहे। इंदिरानगर परिसरातील तसेच अंबड व सिडको परिसरातील नागरिकांना विनंती आहे, महिलांना विनंती करण्यात येते की त्यांनी सायंकाळच्या सुमारास आपल्या आजूबाजूला जाणाऱ्या 2 व्हीलर संशयित इस्मांवरती थोडंसं लक्ष देऊन खरेदी करावी। चेन स्नॅचर हे मुख्यत्वे करून उलट्या दिशेनं येऊन चेन स्नॅचिंगचा प्रकार करत असतात, त्याबद्दल थोडी सतर्कता बाळगावी। तसंच तात्काळ पोलिसांना तसेच कंट्रोलला 112 वरती संपर्क करावा। काल इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत असताना पोलिसांना काही संशयित लोक या ठिकाणी सापडली। त्या लोकांकडे अधिक चौकशी केली असता ती सोनसाखळी चोर असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास इंदिरानगर पोलीस स्टेशन मार्फत चालू आहे। साधारण किती गुन्हे उघड साधारणतः महिन्याभरामध्ये अंबड आणि इंदिरानगर या परिसरामध्ये ज्या काही 7-8 गुन्हे चेन स्नॅचिंगचे झालेले आहेत ते केल्याचं तरी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे। अजून तपास पोलीस या ठिकाणी करत आहेत। नाही, पोलीस या ठिकाणी स्टॉप अँड सर्चच्या अनुषंगाने कारवाई करत होती। रेकॉर्डवरचे आरोपी या ठिकाणी चेक करणं आमचं सुरू होतं। वाहन चेकिंग या ठिकाणी सुरू होतं। म्हणजे ज्या ज्या अनुषंगाने आरोपीपर्यंत आम्ही पोहोचू शकतो त्या सगळ्या आमच्या कारवाई या ठिकाणी सुरू होत्या। त्या कारवाया करत असतानाच आम्हाला ते रेड हँड या ठिकाणी आरोपी सापडले। इंदिरानगर पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्रच कौतुक केलं जात आहे। अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक।